अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपणास माहितीच आहे सगळ्यांना की आता लवकरच येत्या 29 जुलै 2026 या दिवशी बुधवार आहे आणि या दिवशी आपली गुरुपौर्णिमा आलेली आहे. आता गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपणास सगळ्यांना माहिती आहे की सर्व स्वामी भक्त, दत्त भक्त किंवा इतर जे भक्तजन आहेत ज्यांनी त्यांनी आयुष्यामध्ये गुरु केले आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण हा दिवस असतो. कारण की आपले गुरु आपल्या आयुष्यात आल्यामुळे की आपण गुरु त्यांना मानल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही बदलाव झाले आहे, जे काही बदल घडले आहेत, जे काही आपल्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत, जे काही संकट आपले पूर्णपणे नष्ट झाले आहेत, जे काही आपण शून्यातून मोठं झालो आहोत ते फक्त आपल्या गुरूंमुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे. ते नक्कीच आपल्या गुरूंसाठी काहीतरी करण्याची प्रत्येकाची इच्छा नक्कीच असणार आहे या गुरुपौर्णिमेनिमित्त. तर मी एकच सांगेल की गुरुपौर्णिमेनिमित्त विविध प्रकारच्या सेवा, पारायण, स्तोत्र, मंत्र कशा पद्धतीने करता येतील, नियम अटी काय आहेत आणि त्याचे संकल्प किंवा विना संकल्पयुक्त सेवा कराव्या का, याबद्दल संपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपले मागच्या 2-3 दिवसापासून चॅनलवरती येत आहेत. तुम्ही जर मागचे व्हिडिओ अजून बघितले नसतील गुरुपौर्णिमेनिमित्तचे जे काही विशेष व्हिडिओ आहेत महत्वपूर्ण, जाऊन चेकआउट करा, तुम्हाला संपूर्ण माहिती त्याच्यावरती मिळून जाईल. तर आजचा व्हिडिओ सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे. तो म्हणजेच काय की गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील अतिशय महत्वपूर्ण, अतिशय मेरुमणी मांडले गेलेले अतिशय 2 प्रभावी असे जे काही अध्याय आहेत त्याचं पठण आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त करायचं आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला करायचं आहे. जेणेकरून जर तुमच्या आयुष्यामध्ये काही खूप मोठं संकट, अडचणी चालू आहेत, त्यातून मार्ग मिळावा असं वाटत असेल, कुठली तरी इच्छा आहे किंवा कुठली तरी मनोकामना पूर्ती व्हावी, इच्छा पूर्ती व्हावी असं जर वाटत असेल तर नक्कीच मनापासून श्रद्धेने तुम्ही या ग्रंथाचे पठण करायचे आहेत. सोबतच तुम्हाला जर वाटत असेल की आर्थिक अडचणी आहेत, संकट आहेत किंवा आर्थिक भरभराट होत नाही, हे डोक्यावर कर्ज निवारण होत नाही, हे योग्य मार्ग सापडत नाही आहेत, तर त्यासाठी सुद्धा हे अध्याय खूप महत्वपूर्ण ठरणार आहेत. म्हणून मी सांगेल की गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्हाला गुरुचरित्र हा ग्रंथ जो मोठा ग्रंथ आहे त्याचं तुम्हाला वाचन पारायण करणं शक्य होत नसेल किंवा इतर कुठला सेवा करणं शक्य होत नसेल तर अतिशय 5 ते 10 मिनिटाच्या सेवा असणार आहेत, पण अतिशय प्रभावी आहेत. खूप लोकांना याचे अनुभव आलेले आहेत, आजतागायत येत आहेत आणि मी स्वतः सुद्धा ही सेवा करते म्हणून तुमच्यापर्यंत ही सेवा घेऊन आलेली आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जे मी आता तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र ग्रंथातले जे 2 महत्वपूर्ण अध्याय आहेत. आता आपणास कळालं असेल, ज्यांना माहिती आहे त्यांना, तरी पण सांगते मी की श्री गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला मेरुमणी मांडला गेला सगळ्यात पहिला जो आहे तो म्हणजेच काय गुरुचरित्र ग्रंथाचा 14वा अध्याय आणि त्यानंतर येतो तो म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथातला 18वा अध्याय, जे अतिशय महत्वपूर्ण हे दोन्ही अध्याय आहेत. आता श्री गुरुचरित्र 14वा अध्याय याच्यावरती मी मनाने सांगत नाही, आता इथेच लिहिले बघा. मनोकामना पूर्तीसाठी, इच्छा पूर्तीसाठी, गुरुबळ मजबूत व्हावं यासाठी आणि जर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जर काही त्रास असेल, तुमच्या वरिष्ठांचा किंवा इतर मित्रमंडळींचा किंवा कुणाचाही काही हितशत्रू, गुप्तशत्रू असा त्यांचा काही त्रास असेल तर आवर्जून 14वा अध्याय श्री गुरुचरित्र ग्रंथातला वाचायला हरकत नाही, आवर्जून वाचावा. कारण की याची जी काही कथा आहे ती कथा त्याच्यावरतीच आधारित आहे आणि मी खरंच सांगते, ज्यांच्या आयुष्यामध्ये गुरुबळ मजबूत नाही आहे त्यानंतर आवर्जून वाचावा. तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत सुद्धा याचं वाचन करू शकता किंवा गुरुपौर्णिमेनंतर रोज 365 दिवस जरी वाचन केलं तरी सुद्धा चालणार आहे, विना संकल्प. आणि संकल्पयुक्त जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त एक सांगेल की 1 महिनाभर संकल्पयुक्त ही रोज तुम्ही सेवा करा, वाचन करा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला अजून चांगला अनुभव हवा असेल तर संकल्पयुक्त 6 महिने तुम्हाला याचं पठण करायचं आहे. तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणारच. आता मी जे काही तुम्हाला आता 14वा अध्यायाची जी काही तुम्हाला माहिती सांगितली किंवा जे काही फायदे सांगितले किंवा फळप्रचली ती मनाची नाही, जी आहे ती सांगते. बघा इथे वरतीच लिहिलेलं आहे, तेच मी तुम्हाला सांगते. संकटांचे, हितशत्रूंचे व अडचणींचे निवारण होऊन अभिवृद्धी व मनोकामना पूर्तीसाठी अत्यंत प्रभावी अशी दत्तोपासना आहे. जर तुमची इच्छा असेल की दत्त उपासना करायची आहे गुरुपौर्णिमेनिमित्त तर आवर्जून तुमच्या आयुष्यामध्ये जर हे सगळे काही प्रश्न असतील, संकट, हितशत्रू, गुप्तशत्रू, अडचणी, गुरुबळ मजबूत होत नाही आहे किंवा कुठल्या कामात यश मिळत नाही आहे, तर आवर्जून सांगेल तुम्ही 14वा अध्यायाचं पठण करायला सुरुवात करा गुरुपौर्णिमेपर्यंत किंवा रोज जरी केला तरी काही हरकत नाही. आता हा आहे तुम्हाला सांगितला आपला श्री गुरुचरित्र ग्रंथाचा मेरुमणी जो अतिशय प्रभावी आहे आणि सोबतच श्री गुरुचरित्र ग्रंथातला 18वा अध्याय हा पण खूप महत्वपूर्ण आहे. संपूर्ण भरभराट व्हावी व घरात लक्ष्मी नांदावी यासाठी
ही दत्तोपासना जर प्रत्येक दत्त भक्तांनी किंवा स्वामी भक्तांनी जर केली, किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी आहेत, दुःख, दारिद्र्य, आर्थिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, डोक्याचं कर्ज वाढलेलं आहे, तर त्यासाठी श्री गुरुचरित्र ग्रंथातला 18वा अध्याय हा आपल्याला वाचायचा आहे. रोज वाचा किंवा गुरुपौर्णिमेनिमित्त संकल्पयुक्त वाचा. अनुभूती येणार म्हणजे येणार, शाश्वत सत्य आहे. आता 18वा अध्यायाची जर तुम्ही ह्याचं रोज वाचन जर केलं, मोजून 5 मिनिटं लागतात. ज्यांना रोज पठण आहे, जे रोज वाचतात ऑलरेडी, त्यांना 2 ते 3 मिनिटं लागतात. आणि ज्यांना पहिल्यांदा वाचायत किंवा ज्यांना संथ गतीने वाचायची सवय असेल त्यांना मोजून 5 मिनिटं लागतात. ते दोन्ही अध्याय म्हणजे ह्याला 5 मिनिट, याला 5 मिनिट, मोजून 10 मिनिटं धरून चला. 10 मिनिटात आपण इकडे तिकडे अशी घालवतो कशी, तर त्या 10 मिनिटात तुम्हाला रोज ही सेवा जर केल्यानंतर आयुष्याचं खूप सार्थक होणार असेल, जे आपल्या संकट चालू आहे त्यातून काहीतरी मार्ग मिळणार असेल, किंवा संकटांचं निरसन होणार असेल, तर आपल्याला काय हरकत आहे का 10 मिनिटं काढून आपण ही सेवा करण्यासाठी. तर 18वा अध्याय वाचल्याने काय होणार आहे, किंवा कोणी वाचावा, तर ज्यांच्या आयुष्यामध्ये दुःख, दारिद्र्य आहे यांचे निरसन होऊन भरभराट व्हावी, यासाठी घरात लक्ष्मी नांदावी, नोकरी धंद्यामध्ये ज्यांचा नोकरी, उद्योगधंदा, व्यवसाय आहे त्याच्यामध्ये त्यांचा उत्कर्ष व्हावा, त्याच्यामध्ये त्यांची नोकरीमध्ये प्रमोशन मिळावं, चांगल्या पदावर किंवा चांगली मनासारखी नोकरी मिळण्यासाठी असेल, किंवा उद्योगधंदा व्यवसाय आहे तो चांगला चालण्यासाठी, चांगले असे ऑर्डर्स किंवा गिराईक येण्यासाठी, चांगलं उत्पन्न मिळण्यासाठी सुद्धा 18वा अध्याय खूप महत्वपूर्ण आहे. सोबतच सर्वकष अभिवृद्धी व भाग्योदय व्हावा यासाठी अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त अशी ही दत्तोपासना आहे. बघा, इतकं सारं याचं फल तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही याचं नित्य पठण केलं तर. आणि रोज एकदा करून बघा. गुरुपौर्णिमेत तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर गुरुपौर्णिमेपर्यंत 29 जुलै पर्यंत तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा रोज करा. अनुभूती येणार म्हणजे येणारच. कारण की आपणास माहिती आहे, गुरुपौर्णिमा असेल, दत्त जयंती असेल, स्वामी समर्थ पुण्यतिथी असेल, प्रकट दिन असेल, हा जो काळ असतो कुठल्या इष्टदेवतांच्या जन्मोत्सव वगैरे असेल, त्या काळाच्या 21 दिवस अगोदर आणि 21 दिवस नंतर जर आपण कुठलीही सेवा केली तर ती आपली फलद्रूप ठरतच असते 100%. कारण की त्या काळामध्ये, त्या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांचा जो काही म्हणतात ना, की बा त्यांची जी काही ऊर्जा जी असते ती मोठ्या प्रमाणात पृथ्वी तलावर कार्यान्वित असते. त्याच्यामुळेच आपण भरभरून सेवा या करत असतो. 21 दिवसांच्या, 11 दिवसांच्या, 7 दिवस, 5 दिवस, 3 दिवस, 1 दिवसीय जरी केली ना मनापासून श्रद्धेने, तरी सुद्धा तुम्हाला अनुभूती येतेच म्हणजे येतेच. आता खूप लोक आहेत जे असे भक्त आहेत जे रोज याचं नित्य पठण करतात, आणि खूप जण अशी आहेत ज्यांना रोज वेळ भेटत नाही, त्यांनी फक्त गुरुवारी पठण करतात. आता मी सुद्धा याचं पठण करते म्हणजे करतेच, नक्कीच आवर्जून करते मी. म्हणून सांगते की बा ज्यांच्या आयुष्यामध्ये मनोकामना इच्छापूर्ती व्हावी, सोबत गुरुबळ मजबूत व्हावा, हितशत्रूंचा त्रास आहे तरी आवर्जून 14वा अध्याय वाचावा रोज. आणि 18वा अध्याय तुम्हाला सांगितलं, दुःख, दारिद्र्य, डोक्यावरचं कर्ज, आर्थिक उत्कर्ष, व्यवसाय, नोकरीमध्ये प्रगती व्हावी यासाठी, सर्वकष आपला उत्कर्ष व्हावा, भाग्योदय होण्यासाठी 18वा अध्याय खूप महत्वपूर्ण आहे. नक्कीच अनुभूती घेऊन बघा. आता याचे नियम काय आहेत ते तुम्हाला सांगते मी. तर याचे नियम जे आहेत ते तुम्हाला आता समजा. आणि हे बघा, अजून एक सांगितले मी तुम्हाला. अजून एक दिले बघा 18व्या अध्यायाच्या इथे, धंद्यात यश मिळेल, अर्थप्राप्तीचा सुयोग्य मार्ग मिळेल, लक्ष्मी स्थिर राहील, घरात सुख, शांती, समाधान व समृद्धी नांदेल, कल्याण होईल, कर्जमुक्ती होईल, घरात चोरी होणार नाही, एवढं सुद्धा दिलेलं आहे याचे फळप्राप्तीमध्ये. म्हणून सांगते की खूप प्रभावी आहे. खूप लोकांचा विश्वास आहे या 14वा अध्याय आणि 18व्या अध्यायावरती, म्हणून सांगते आहे. आता हे ह्या दोन्ही अध्याय कसे पठण करायचे आहेत रोज, त्याचे नियम काय ते तुम्हाला सांगते. जर तुम्हाला 21 दिवसांची सेवा करायची असेल, किंवा आज हा व्हिडिओ बघितला, आजपासून तुम्हाला सेवेला सुरुवात करते, तुम्ही आजपासून या सेवेला सुरुवात करू शकता. फक्त गुरूंसाठी करायची आहे, किंवा तुमचे जे काही इच्छा अडचणी ते दूर होण्यासाठी करायचं, नक्कीच आजपासून केली तरी सुद्धा चालेल. ज्यांची इच्छा आहे की मला 21 दिवसांची करायची, 11 दिवसांची करायची, 7 दिवसांची करायची, 5 दिवसांची करायची, आवर्जून तुम्ही करू शकता. फक्त संकल्पयुक्त सेवा असेल तर आधी संकल्प सोडावा, विनंतीचा नारळ ठेवावा, संकल्प करावा, आणि त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करावी. विना संकल्प करण्याचा तरी सुद्धा चालणार आहे. अजून एक गोष्ट, ही सेवा करत असताना मध्येच मासिक धर्माला तर 5 दिवस थांबायचं, 6व्या दिवशी सेवा कंटिन्यू करू शकता. आणि नंतर सुतक विटाळ जर आलं आणि संकल्पयुक्त सेवा जर चालू असेल तर मध्येच थांबावं लागेल. परत तुम्हाला नव्याने सुतक फिटल्यावर परत नव्याने तुम्हाला सेवा सुरू करावी लागेल संकल्पयुक्त. कारण की सुतक विटाळा खूप मोठा कालावधी असतो, तेवढा वेळ आपण ती सेवा थांबवू शकत नाही, खंड पडू देऊ शकत नाही तेवढा दिवस. म्हणून मासिक धर्म काही 4-5 दिवस असतो, पण आपण थांबू शकतो, नंतर सेवेला कंटिन्यू करू शकतो. आता हे ग्रंथाचे दोन्ही अध्याय वाचत असताना अशा प्रकारे तुम्हाला 2 पोथी बाहेरून आणायचे आहेत.
कुठल्याही धार्मिक दुकानात, आपल्या जवळच्या दिनरूपी स्वामी समर्थ केंद्रामध्ये, कुठल्याही बुक स्टॉलवर तुम्हाला हे 2 पोथ्या भेटून जातील. अतिशय कमी किमतीच्या आहेत, 10-10 रुपयाची पोथी आहे. मी काय म्हणते ह्या पोथी घ्या म्हणून, कारण की जो मोठा ग्रंथ आहे, आपणास मी सांगितलंय मागच्या 2 व्हिडिओमध्ये, श्री गुरुचरित्र ग्रंथाचा जो काही मोठा ग्रंथ आहे 52-53 अध्यायाचा, तो रोज हाताळायचा नसतो. अतिशय पवित्र ग्रंथ आहे, 5वा वेद मानला गेला ग्रंथ आहे आणि त्याच्या शब्दामध्ये पवित्रता आहे, त्या पोथीमध्ये पवित्रता आहे आणि त्या पोथीमध्ये दत्त महाराज सूक्ष्म स्वरूपामध्ये त्यांचं स्थान आहे. म्हणून त्याला रोज हाताळायचं नसतं. ज्यावेळेस पारायण करत त्यावेळेस बाहेर काढायचं. 7 दिवस सुद्धा पोथी हलवायची नसते. पारायण करताना आपणास माहिती आहे, उचलायची नसते, पवित्रता राखावी लागते आणि वाचन पूर्ण झालं की त्याला पूर्ण कपड्यामध्ये गुंडाळून आपल्याला एका अशा ठिकाणी ठेवावे लागते घरामध्ये, जिथे आपले शिव सुतक पिटाळाचे हात लागणार नाही, अशा पद्धतीने. त्यामुळे रोज मोठी पोथी काढून हे 2 अध्याय वाचू नका, रोजच्या रोज हाताळू नका. अशा प्रकारे 2 पोथी घेऊन या. तुम्हाला ती पोथी कुठेही भेटून जाईल, सहजपणे भेटून जाईल. 10-10 रुपये किंमत आहे, जास्त काही नाही. पण ही छोटीशी पोथी, छोटेसे अध्याय, कमी किमतीचे अध्याय जे आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही तुम्हाला देणार आहेत. फक्त एकच करायचं आहे, फक्त ही सेवा करत असताना किंवा कुठलीही सेवा करत असताना ती मनापासून श्रद्धेने विश्वास ठेवून करा, पवित्र मनाने करा. अनुभूती येतेच म्हणजे येते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी एक सांगेल, कुठलीही सेवा करा, घाई गडबड करू नका की माझी आज आता या क्षणी इच्छा पूर्ण झाली पाहिजे, याच महिन्यात पूर्ण झाली पाहिजे, असं करू नका. मी खरं सांगते, आपण मागताना खूप काही मागतो स्वामींकडे, दत्त महाराजांकडे, की मला हेच पाहिजे, असंच पाहिजे, आत्ताच्या आत्ताच पाहिजे. पण कसं आहे, ती गोष्ट स्वामी महाराज, दत्त महाराज फक्त आत्ताचा विचार करून तुम्हाला देत नाहीत. आपण आत्ताचाच विचार करतो, मला आत्ता भूक लागली, मला हाच पदार्थ खायचा आहे. पण स्वामींना माहितीये, दत्त महाराजांना माहितीये की तुम्ही जे मागत आहात त्याचा परिणाम किंवा त्याचे जे काही तुम्हाला जे काही त्याचे परिणाम आहेत ते तुम्हाला कसे पुढे जाऊन तुम्हाला होणार आहेत, भोगावे लागणार आहेत, किंवा चांगले किंवा वाईट, हे सगळं स्वामींना माहिती आहे. आपण करतो फक्त वर्तमान काळाचा विचार, पण स्वामी समर्थ महाराज आपला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, तिन्ही काळाचे विचार करतात आणि त्याच्या हिशोबाने आपल्याला सगळं काही देत असतात. म्हणून संयम बाळगा, घाबरून जाऊ नका की मी सेवा पूर्ण केली पण माझी इच्छा पूर्ण झाली नाही. तर असं समजायचं की आपल्यासाठी स्वामी महाराज काहीतरी याच्यापेक्षा मोठं काहीतरी करणार आहेत, चांगलंच होणार आहे, असा विश्वास पाहिजे आणि त्या विश्वासाने सेवा करा. मी एकच सांगेल, कारण की खूप जणांच्या कमेंटमधून मला जाणवतं की त्यांना खूप घाई आहे. आणि मला तर एका दादानी कमेंट केली, मला वाटतं इंस्टाग्रामवर कुठेतरी, की ताई अशी काहीतरी सेवा सांगा स्वामींची की 24 तासातच माझं काम पूर्ण होईल. मी एकच सांगेल किंवा 24 तासात एखादी इच्छा पूर्ण होऊ पण शकेल, पण आपले कर्म, आपली श्रद्धा, आपली भक्ती, आपली सेवा किती आपण केलेली आहे. कारण की आपले संकट एवढे मोठे असतात, मोठे असतात, इच्छा मोठ्या असतात आणि त्याच्या बदल्यात आपण एवढीशी सेवा करतो, घासभर सेवा करतो. मग मला एक सांगा, एवढ्या मोठ्या प्रश्नांसाठी आपण एवढी सेवा केली तर ती होणार आहे का? तर नाही. जेवढे मोठे संकट आहे, जेवढी मोठी आपली प्रश्न आहेत, अडचणी आहेत, त्याच्यापेक्षा डबल पटीने आपण सेवा केली तर आपले ते प्रश्न सुटू शकणार आहेत. म्हणून असं सांगते मी तुम्हाला, फक्त एकच सांगेल की खूपच गरज आहे त्यावेळेस मनापासून स्वामींना हाक मारा, अगदी मनापासून, हृदयापासून हाक मारा. स्वामी महाराज तुमचं 24 तासात सुद्धा काम करू शकतील, एवढी ताकद आहे. फक्त तुमचं मन किती त्या सेवेत आहे, स्वामींवर किती श्रद्धा आहे, ते जास्त महत्वाचं. आता आपण जो मोठा ग्रंथ ज्यावेळेस वाचन करतो त्यावेळेस आपल्याला नियम अटी आहेत, माहिती आहेत. कांदा लसूण वर्जित करावा किंवा गादीवर झोपू नये किंवा इतर जे काही आहे एक धान्य खावं, तसं याला काही आपल्याला नियम बंधन नाही आहे. अजून एक, मोठा ग्रंथ वाचताना आपणास माहिती की आपल्याला तो पहाटेपासून दुपारी 4 वाजेपर्यंतच वाचायचा असतो. तर असा नियम याला सुद्धा नाही आहे. अतिशय साधे सोपे याचे नियम आहेत. फक्त हे वाचन करत असताना तुम्ही दिवसभरामध्ये कधीही याचं वाचन करू शकता. फक्त रात्री 10च्या नंतर एकदम उशिरा पण नका वाचन करू. पहाटेपासून ते तुम्ही संध्याकाळी पण वाचन करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 टाइम स्किप करा, त्या टायमिंग मध्ये वाचू नका. दुसरी गोष्ट, कांदा लसूण खाऊ शकता, एक धान्य पाळायची गरज नाही आहे, गादीवर पण झोपू शकता. फक्त या ग्रंथाचं पठण करत असताना, दत्त महाराजांचे पोथीतील हे ग्रंथ आहेत, दत्त महाराज आपण एक सेवा करतो आहेत, भले एक अध्याय जरी वाचत असतो तरी, तर हे अध्याय वाचत असताना फक्त 2 नियम कडक पाळायचे. ते म्हणजेच काय, आपल्याला मांसाहार कडकडीत बंद, घरात आणायचं पण नाही आणि खायचं पण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय, परान्न कडकडीत बंद, परान्न सुद्धा खायचं नाही. दत्त महाराजांची सेवा आहे म्हणून सांगते आहे. तुम्हाला खरंच अनुभूती हवी असेल लवकरात लवकर, तर हे नियम पाळूनच सेवा करा. बघा, तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणारच. अजून एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला, हे ग्रंथाचं पारायण जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागणार आहे. तर तुम्ही फक्त रोज सहजपणे हे वाचत असाल, तुम्ही एक फक्त गुरूंसाठी वाचत असाल विना संकल्प, तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. फक्त ज्या दिवशी ब्रह्मचर्याचा नियम मोडेल त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्णपणे शुचिर्भूत होऊन, डोक्यावर स्नान करून
घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आणि मग ह्याचं वाचन करायचं आहे. खूप जण असे पण म्हणतील की ताई आम्ही समजा आता आज आमच्याकडे मांसाहार होणार आहे तर संध्याकाळी करणार होता, आम्ही सकाळी वाचन करून संध्याकाळी खाऊ का? नको बाबा, तसं काही चूक करू नका, कारण की दोष तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लागू शकतात. म्हणून सांगते किंवा आपण मी मागच्या व्हिडिओ सांगितले, कुठलीही सेवा तुम्ही घरामध्ये ज्यावेळेस सुरू करता, संकल्प विना संकल्प, त्यावेळेस तुमच्या घरातली पॉझिटिव्हिटी वाढलेली असते, सकारात्मक ऊर्जा वाढलेली असते, पूर्णपणे निगेटिव्हिटी कमी झालेली असते, वाईट शक्ती पूर्णपणे निघून गेलेल्या असतात. आणि त्यात फक्त एक दिवस जरी तुम्ही नॉनव्हेज घरामध्ये आणलं किंवा खाल्लं तरी पूर्ण ऑरा चेंज होतो. परत ते सगळे संकट, अडचणी, त्रास तुमच्या समोर येऊन उभे राहतात. घरामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो. म्हणून सांगते की परत परत तेच चक्र फिरत राहणार. तुम्ही चालू करणार सेवा आणि परत पुण्य वाढणार, परत एक दिवस नॉनव्हेज खाणार, परत ते शून्यावर येणार. हे चक्र चालूच राहणार. अशा प्रकारे तुमची कुठल्याच सेवा इच्छा पूर्ण होणार नाही आहेत. म्हणून सांगते आहे अशा प्रकारे तुम्हाला ह्याचे नियम सांगितले आहेत. जास्त काही अवघड नाही आहे. फक्त एकच सांगेल की रोज याचं ज्यावेळेस तुम्ही पठण करताल त्यावेळेस फक्त देवघरासमोर बसून धूप दीप लावून याचं पोथीचं वाचन करा, पठण करा. ही पोथी जमत मला माहेरी जायचं तर माहेरी पण तुम्ही जाऊन ही पोथी वाचू शकता, काही हरकत नाही. ही उचलून वाचन झालं की उचलून ठेवू शकता बाजूला, याला पण काही हरकत नाही. फक्त वाचन झालं की थोडंसं गोड साखर, दूध वगैरे, एखादं फळ वगैरे दत्त महाराज स्वामी महाराजांसमोर ठेवायचं आहे. पाण्याचा एक लोटा ठेवायचा आहे. जमलं तर आरती वगैरे करा रोज स्वामींची वाचन झाल्यावरती. आणि नियम तुम्हाला सांगितले आहेत, जास्त काही अवघड नाही आहेत. तर अशा प्रकारे 2 अध्याय खूप खूप महत्वाचे आहेत. नक्कीच याचं वाचन करा, अनुभूती घ्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा पोहोचवा गुरुपौर्णिमेनिमित्त, आणि रोज सुद्धा करा, काही हरकत नाही. पण अनुभूती येणार म्हणजे येणार, 100% येणार, शाश्वत. तुम्हाला मी याची शाश्वती देऊ शकते. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथे थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.